मित्रांनो, लिसन टू री ॲप्लिकेशन तुम्हाला सर्व प्रकारचे स्पर्धा परीक्षांसाठी आवश्यक असणारे ऑडिओ बुक्स, ऑडिओ नोट्स आणि इतर मटेरियल देखील उपलब्ध करून देते. 4. नैसर्गिक संसाधने. निसर्गाने दिलेल्या खूप साऱ्या वस्तूंवर आणि सेवांवर माणूस अवलंबून असतो. पाणी, हवा, माती, खनिजे आणि कोळसा ही सगळी अजैविक संसाधने आहेत. तर जंगले, वने, पिके, वन्यजीव, वन्य प्राणी आणि समुद्रातील वनस्पती व प्राणी ही जैविक संसाधनांची उदाहरणे आहेत. जीवन जगण्यासाठी लागणारी किंवा वापरली जाणारी कोणतीही सामग्री म्हणजे संसाधन. प्राणी, प्राण्यांचे समूह किंवा परिसंस्था यांचे जीवनकार्य चालण्यासाठी लागणारी ऊर्जा किंवा पदार्थ, वस्तू अशी नैसर्गिक संसाधनांची व्याख्या करता येते. ही संसाधने 2 प्रकारची असतात. 1. पुनर्नवीकरणीय करता येणारी. 2. पुनर्नवीकरणीय करता न येणारी. पुनर्नवीकरणीय करता येणारी. पुनर्नवीकरणीय संसाधने. ही संसाधने निसर्ग थोड्या काळात पुन्हा निर्माण करतो. ही प्राणी, वनस्पतींची संसाधने पुनरुत्पादनामुळे आणि साध्या पदार्थांचा उपयोग करून वाढतात. उदाहरणार्थ, जैवभूरासायनिक चक्रे आणि प्रकाश संश्लेषण यांचा उपयोग करून वनस्पती पुन्हा निर्माण होतात. पुनर्नवीकरण न करता येणारी अपुनर्नवीकरणीय संसाधने. ही संसाधने निसर्ग थोड्या काळात निर्माण करत नाही, तसेच ही मर्यादित प्रमाणातच उपलब्ध आहेत आणि यात वाढ होत नाही. उदाहरणार्थ, कोळसा, पेट्रोलियम, खनिजे आणि नैसर्गिक वायू. सौर ऊर्जा आणि भूऔष्णिक ऊर्जा ही सतत मिळणारी शाश्वत संसाधने आहेत. अपुनर्नवीकरणीय संसाधने 2 प्रकारची आहेत. पुनःचक्रीकरण होणारी संसाधने. हे पदार्थ वापरून झाल्यावर गोळा करून पुन्हा वापरता येतात किंवा त्यावर काही प्रक्रिया करून पुन्हा वापरता येतात. असे पदार्थ प्रामुख्याने खनिजे असतात, जी पृथ्वीच्या भूगर्भात सापडतात. उदाहरणार्थ, लोखंडी वस्तू एकदा वापरून झाल्या तर पुन्हा प्रक्रिया करून वापरता येतात. पुनर्चक्रीकरण न होणारी संसाधने. ही संसाधनं पुन्हा नव्याने निर्माण करता येत नाहीत. आपणास असणाऱ्या ऊर्जेच्या गरजांपैकी 90% इतकी गरज जीवाश्म इंधने व युरेनियम पुरवतात. पाणी एक नैसर्गिक संसाधन. पाण्याशिवाय या पृथ्वीवर जीवन अशक्य आहे. गोडे पाणी हा पृथ्वीवरील पाण्याचा मुख्य स्रोत आहे आणि त्याशिवाय वनस्पती किंवा प्राणी जिवंत राहू शकत नाहीत. मानवाला पिण्यासाठी पाणी आवश्यक आहेच. शेतीसाठी, उद्योग चालवण्यासाठी आणि जलविद्युत ऊर्जा निर्माण करण्यासाठी ही पाण्याची गरज आहे. पाणी हे पृथ्वीवरील अत्यावश्यक नैसर्गिक संसाधन आहे. या पाण्यावरच सर्व प्राणी व वनस्पतींचे जीवन अवलंबून आहे. पृथ्वीच्या 97% भूभाग पाण्याने व्यापला आहे. बहुतेक सर्व प्राणी व वनस्पती यांच्या शरीरात 60 ते 65% पाणी असते. पृथ्वीवरील पाण्याचे निरनिराळ्या पाण्याच्या स्रोतांमध्ये वाटप. पाण्याचे स्रोत एकूण टक्केवारी. महासागर 97.3%, बर्फ 2.22%, भूजल 0.5%, जमिनीवरील पाणी 0.2%, मातीतील आर्द्रता 0.005%, नद्या 0.001%, वातावरणातील पाण्याचे बाष्प 0.001%. पृथ्वीवरील सर्व पाण्याच्या स्रोतांमध्ये गोड्या पाण्याचा अंश अगदीच छोटा आहे. सुमारे 70% पृथ्वीचा भाग हा पाण्याने व्यापला असून त्यामधील फक्त 2.5% पाणी गोडे आहे. उर्वरित समुद्रातील खारे पाणी आहे. फक्त 1% गोडे पाणी वापरण्यास उपलब्ध असून त्यापैकी बहुतांशी बर्फाच्या स्वरूपात हिमनगांमध्ये आर्क्टिक व अंटार्क्टिक महाखंडात उपलब्ध आहे. जलस्रोतांचे वर्गीकरण. पृष्ठभागावरील पाण्याचे स्रोत. पृष्ठभागावरील पाणी सर्वसामान्यपणे खालील स्रोतांमधून अस्तित्वात येते: बर्फवृष्टी व पर्जन्यवृष्टी. आमचे असेच ऑडिओ लेक्चर ऐकत राहण्यासाठी तुम्ही
या ऑडिओसोबतच्या लिंकवर क्लिक करून प्ले स्टोअरवरून आपले ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता. भूजल स्रोत. पावसाचे पाणी मातीत झिरपल्याने जमिनीखाली पाण्याचा साठा तयार होतो. यालाच भूजलस्रोत म्हणजेच नैसर्गिक साठा असे म्हणतात. भूजल हे स्वच्छ, नितळ व गोडे असते. कारण त्याचे नैसर्गिक गाळण होते. हे पाणी बहुतांशी शेती व घरगुती वापरासाठी उपयोगात येते. पाण्याच्या या अशा गुणधर्मामुळे सगळ्या सजीवांसाठी ते अनेक प्रकारे उपयोगी आहे. जीवन जगण्यासाठी पाणी हे अत्यावश्यक आहे. सगळ्या वनस्पतींमध्ये व सगळ्या प्राण्यांमध्ये चालणाऱ्या बहुतेक सर्व प्रक्रिया पेशीतील उतीमधील द्रवपदार्थातच घडून येतात. पोषक द्रव्ये शोषून घेणे, त्याचे वहन व वितरण करणे, तापमान नियंत्रण करणे, नको असलेले पदार्थ बाहेर टाकणे, या सर्व गोष्टी पाण्याच्या साहाय्याने केल्या जातात. पृथ्वीवरील एकूण गोड्या पाण्यापैकी सुमारे 9.86% पाणी हे भूजल या स्वरूपात आहे. हे भूजल पिण्यासाठी, सिंचनासाठी व घरगुती उपयोगासाठी खूप मोठ्या प्रमाणात वापरले गेल्याने अनेक ठिकाणची भूजल पातळी खाली गेली आणि तेथील विहिरी कोरड्या पडल्या आहेत. भूगर्भातील पाण्याच्या स्रोतांचे प्रदूषण झाल्यामुळे तेथील विहिरींचे पाणी पिण्याजोगे राहत नाही. नद्या आणि ओढे यांचा उपयोग घरातील कचरा, कारखान्यातील कचरा व शेतीमधील नको असलेला भाग टाकून देण्यासाठी केला जातो. खरे म्हणजे जगातील सर्व मानवांची सुरुवातीची वस्ती नद्यांच्या काठावरच झाली व तेथे ती वाढली. पण हीच वस्ती नंतर नद्यांच्या प्रदूषणाला कारणीभूत झाली. जलस्रोत. पृष्ठभागावरील पाणी, जमिनीखालील पाणी, घन स्वरूपातील पाणी. पृष्ठभागावरील पाणी. पेयजल, नदी, तळे, झरे, कृत्रिम साठे. पिण्यायोग्य नसलेले पाणी, अंतर्भागातील पाणी, महासागर. जमिनीखालील पाणी, कूपनलिका, जलाशय. घनस्वरूपातील पाणी, हिमनग, ध्रुवीय बर्फ. पाण्याच्या संसाधनांचा ऱ्हास. लोकसंख्या वाढ व औद्योगिक प्रगती यामुळे पृथ्वीच्या पृष्ठभागावरील पाण्याच्या प्रमाणात आणि गुणवत्तेत घट होणे म्हणजे पाण्याचा ऱ्हास होय. पाण्याचा दर्जा दिवसेंदिवस खराब होत चालला आहे. पाण्याच्या गुणवत्तेत घट होण्याची कारणे. वाढत्या लोकसंख्येची पाण्याची अधिकाधिक गरज पूर्ण करण्यासाठी पृष्ठभागावरील भूजलाचा अतिरिक्त वापर झाला आहे. घरगुती व शहरातील वापरामुळे निर्माण झालेले सांडपाणी गोड्या पाण्याच्या नैसर्गिक जलाशयात मिसळल्यामुळे माणूस व प्राण्यांना वापरण्यायोग्य राहत नाही. कारखान्यांनी प्रक्रिया न केलेले सांडपाणी जलस्रोताच्या पृष्ठभागावरून पाझरल्यामुळे व झिरपून भूजलात मिसळल्यामुळे भूजलस्रोत प्रदूषित होतात. शेतामधून खते, रसायने व कीटकनाशके मिश्रित सांडपाणी नैसर्गिक जलाशयात मिसळल्यामुळे नैसर्गिक जलस्रोतांचा दर्जाचा ऱ्हास होतो. मनुष्याकडून होणाऱ्या वाढत्या वापरामुळे भूजलाची पातळी खालावली आहे. किनारपट्टीवर समुद्राचे खारे पाणी गोड्या पाण्याच्या विहिरींमध्ये जाते व पाण्याची क्षारता वाढते. उपलब्ध माहितीद्वारे असे आढळून येते की महाराष्ट्रातील मागील 10 वर्षांमध्ये भूजलाची पातळी 50% क्षेत्रामध्ये खाली गेली आहे. यवतमाळ, चंद्रपूर, अकोला, बीड व अन्य जिल्ह्यांमध्ये भूजलाचा स्तर 4 मीटरपेक्षा जास्त घसरला आहे. जलसंवर्धन. जीवसृष्टीच्या अस्तित्वासाठी पाण्याचे संवर्धन व व्यवस्थापन आवश्यक आहे. खालील पद्धतीने पाण्याचे संवर्धन करता येईल. पाणलोट क्षेत्रात वनस्पती वाढवल्यास माती पाण्याला घट्ट धरून ठेवेल व खोलवरच्या थरांमध्ये ते झिरपून भूजल तयार होण्यास मदत होईल. शेतीला पाणी पुरवठ्याचे नियोजन करण्यासाठी छोटे बंधारे व तलावांचे बांधकाम करणे. सांडपाण्यावर प्रक्रिया करून शुद्ध पाणीच नद्यांमध्ये सोडण्यात आले पाहिजे. गोड्या पाण्याचे रासायनिक व औष्णिक प्रदूषण रोखण्यासाठी औद्योगिक सांडपाण्यावर प्रक्रिया करणे आवश्यक आहे. आपल्या दैनंदिन जीवनात पाण्याच्या गरजेनुसार वापर करणे आवश्यक आहे. पावसाचे पाणी साठवून व भूजलाचे पुनर्भरण करून
पावसाच्या पाण्याचा उपयोग करणे आवश्यक आहे. ठिबक सिंचन व तुषार सिंचन यांचा वापर करावा. आमचे असेच ऑडिओ लेक्चर ऐकत राहण्यासाठी तुम्ही या ऑडिओसोबतच्या लिंकवर क्लिक करून प्ले स्टोअरवरून आपले ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता. केस स्टडी पाण्याचा चमत्कार. अहमदनगर जिल्ह्यातील हिवरे बाजार हे खेडे कमी पावसाच्या भागात असून वर्षाला 400 मिलीमीटरपेक्षा कमी पाऊस असणाऱ्या या भागात स्थानिकांच्या मदतीने आणि सरकारच्या वेगवेगळ्या योजनांमुळे चमत्कार घडून आणला आहे. 1994 मध्ये महाराष्ट्र शासनाने हिवरे बाजार हे गाव आदर्श गाव योजना या योजनेअंतर्गत आणले. सर्वप्रथम वृक्ष लागवड करणे व त्या ठिकाणी गुरांना चारण्यास प्रतिबंध करणे हे काम हाती घेण्यात आले. गावाचा सर्व निधी जलसंवर्धन, जमिनीखालील पाणी पुनर्भरण करणे आणि जमिनीवर साठवण करण्याची व्यवस्था करून पावसाचे पाणी साठवणे यासाठी खर्च करण्यात आला. 70% हेक्टर पुनर्जीवित केलेल्या जंगलामुळे विहिरी भरण्यासाठी मदत झाली. 414 हेक्टर बांध बंधाऱ्यांची वाहून जाणारे पावसाचे पाणी साठवण्यास मदत झाली आणि जवळजवळ 666 जलसंवर्धन आराखड्यांची पावसाचे पाणी साठवण्यास मदत झाली. राज्य सरकारने रोजगार हमी योजनेअंतर्गत 42 लाख रुपये 1000 हेक्टर जमीन सुधारण्यासाठी खर्च केले. हिवरे बाजार गावाला आता त्यांच्या गुंतवणुकीचा फायदा मिळत आहे. पाणलोट क्षेत्र कार्यक्रमात काम करणारा गावकरी म्हणतो, या गावातल्या कमी प्रमाणात पडलेल्या पावसाचे पाणी अडवून जमिनीमध्ये साठवले जाते. विहिरींची संख्या 97 वरून 217 झाली. जलसिंचन क्षेत्रामध्ये लक्षणीय वाढ झाली. 1999 साली 120 हेक्टर असलेले जलसिंचन क्षेत्र 2006 मध्ये 260 हेक्टर पर्यंत वाढले. 2000 मध्ये 100 टन असलेले चराऊ गवताचे प्रमाण 2004 मध्ये 6000 टन एवढे वाढले. जवळजवळ 80 लोक जंगलात गवत कापण्यासाठी जातात. इतकेच नव्हे तर शेजारच्या गावातील लोक गवत घेऊन जाण्यासाठी या गावात येतात. सरकारच्या जनावरांच्या गणनेनुसार गवताचे प्रमाण जास्त प्रमाणात वाढल्यामुळे 1998 मध्ये 20 इतकी असलेली जनावरांची संख्या 2003 मध्ये गवत जास्त प्रमाणात असल्यामुळे 340 पर्यंत वाढली. 1990 मध्ये दिवसाला 150 लिटर मिळणारे दुधाचे प्रमाण 2006 मध्ये 4000 लिटर एवढे वाढले. 2005 ते 2006 मध्ये शेतीची उत्पन्न जवळजवळ 2.48 कोटी एवढे झाले होते. सरपंच पोपटराव पवार म्हणतात, दुग्ध व्यवसाय व नगदी पिकांच्या फायद्यामुळे गरिबी 73% कमी झाली. सरपंच पोपटराव पवारांच्या मते वार्षिक उत्पन्न 10,000 असणारे कुटुंब दारिद्र्य रेषेखाली हिरवे बाजारमध्ये येते. हे उत्पन्न प्रमाण देशाच्या दारिद्र्य रेषेखाली पेक्षा 3 पटीने जास्त आहे. वन संसाधन. वन किंवा जंगल म्हणजे घनदाट वाढलेले वृक्ष आणि इतर वनस्पती यांनी मोठ्या परिसरामध्ये आच्छादलेली जमीन. जंगल हा पृथ्वीवरील महत्त्वाचा नैसर्गिक स्रोत आहे. पृथ्वीचा हिरवाशेला असलेली ही वने अनेक उपयोगी वस्तू तर देतातच, शिवाय आपल्या जीवनाला आवश्यक असलेल्या अनेक प्रकारच्या पर्यावरणीय सेवाही पुरवतात. वनांचे उपयोग. व्यावसायिक उपयोग. वने आपल्याला अनेक वस्तू पुरवतात, ज्यामध्ये लाकूड, जळाऊ लाकूड, लगद्यासाठी लाकूड, फळे, कंदमुळे, डिंक, रेझिन, तेले, रबर, फायबर, लेस, बांबू, केन, चारा, औषधे या व अशा अनेक वस्तू आहेत. वनातून कापलेल्या लाकडांपैकी निम्मे लाकूड घरगुती जळण म्हणजे स्वयंपाक, पाणी तापवणे यासाठी दरवर्षी वापरले जाते. लाकूड हे प्लायवूड, हार्डवूड, पार्टिकल बोर्ड व चिप बोर्ड अशा घर बांधणीच्या सामानासाठी वापरले जाते आणि काही प्रमाणात लाकडाचा लगदा बनवून कागद तयार करण्यासाठी वापरतात. बऱ्याच जंगलांचा उपयोग खाणकाम, शेती, कुरणक्षेत्र, पर्यटन, मनोरंजनासाठी
व धरणे बांधण्यासाठी केला जातो. आमचे असेच ऑडिओ लेक्चर ऐकत राहण्यासाठी तुम्ही या ऑडिओ सोबतच्या लिंकवर क्लिक करून प्ले स्टोअरवरून आपले ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता. पर्यावरणीय उपयोग. ऑक्सिजनची निर्मिती. झाडे प्रकाश संश्लेषण प्रक्रियेद्वारे ऑक्सिजनची निर्मिती करतात, जो पृथ्वीवरील सर्व सजीवांसाठी आवश्यक आहे. वनांना पृथ्वीची फुफ्फुसे म्हणतात. पृथ्वीचे तापमान कमी करणे हरितगृह वायूंपैकी मुख्य कार्बन डायऑक्साईड हा आहे. वनातील झाडे त्यांच्या प्रकाश संश्लेषणाच्या क्रियेसाठी कच्चा माल म्हणून हा वायू शोषून घेतात. अशा प्रकारे वने ही कार्बन डायऑक्साईडचा साठा म्हणून काम करतात व कार्बन डायऑक्साईडमुळे होणारी जागतिक तापमान वाढ कमी करण्यास मदत करतात. झाडे त्यांच्या प्रकाश संश्लेषणासाठी कार्बन डायऑक्साईड हा वायू शोषून घेतात. झाडांच्या या शोषणाच्या क्षमतेमुळे पृथ्वीचे तापमान कमी होण्यास मदत होते. वन्यजीवांचा अधिवास. लाखो प्राण्यांचे आणि वनस्पतींचे जंगल हे घर असते. एकट्या उष्णकटिबंधातील जंगलात सुमारे 7 दशलक्ष प्रजाती आहेत. जलचक्राचे नियमन. जंगलातील झाडांची मुळे व त्यांच्या आजूबाजूची माती हे एखाद्या मोठ्या स्पंजाप्रमाणे काम करतात. ही मुळे पावसाचे पाणी शोषून घेतात. जमिनीच्या पृष्ठभागावरून खळाळत वाहणाऱ्या पाण्याचा वेग कमी करून त्याला जमिनीत झिरपायला मदत करतात. हे जमिनीत शोषलेले पाणी हळूहळू सोडून झऱ्यांना पुरवतात. उष्णकटिबंधातील जंगलात वरच्या थरातला सुमारे 50 ते 80% ओलावा हा झाडांच्या बाष्पोत्सर्जनातून, त्यांनी टाकलेल्या बाष्पातून येतो. मृदेचे संवर्धन. वनातील झाडांची मुळे मातीच्या कणांना घट्ट धरून ठेवतात. यामुळे मातीची किंवा जमिनीची धूप होण्यास प्रतिबंध करतात. वनातील झाडे वाऱ्याला अडवण्याचे कामही करतात. प्रदूषणाचे नियंत्रण. वनातील झाडे कार्बन डायऑक्साईड वायू शोषून प्राणवायू सोडतात. यामुळे हवा शुद्ध व स्वच्छ राहते. तसेच झाडे ध्वनी शोषून घेऊन आवाजरोधक म्हणून काम करतात. अशा प्रकारे हवा व ध्वनीचे प्रदूषण रोखण्यास झाडे मदत करतात. वनांना असलेले धोके. वनांचे अतिशोषण. अन्न, औषध, निवारा, लाकूड व इंधन यासाठी मानव वनांवरच अवलंबून असतो. वाढलेल्या शहरीकरणामुळे लाकूड, लगदा, खनिजे, इंधन लाकूड यांची मागणी वाढली आहे. मोठ्या प्रमाणावर होणारी लाकूडतोड, खाणकाम, रस्ते व जंगलतोड हे वनांना असलेले मोठे धोके आहेत. आपल्या अर्थव्यवस्थेत स्थानिक वनांचा मोठाच वाटा आहे. कोळसा व जळाऊ लाकडाचा अतिवापर यामुळे जंगलांचे नुकसान होते. शहरांची वाढ, शेतीच्या क्षेत्राची वाढ व मोठ्या जागेचा कारखान्यांसाठी वापर केल्यामुळे जमिनीवर ताण येतो व जमिनीवरील वनांचे आच्छादन कमी होते. अतिप्रमाणात चराई व वारंवार लागणारे वणवे यामुळे आपल्या वनांचे शोषण होत आहे. जंगलतोड. 1990 मध्ये पूर्ण जगात 7,000 दशलक्ष हेक्टर इतक्या जमिनीवर वने होती. 1995 मध्ये 5 वर्षात हे क्षेत्र 2,890 दशलक्ष हेक्टर इतके झाले, तर 2000 या वर्षात हे वनक्षेत्र 2,300 दशलक्ष हेक्टर पर्यंत कमी झाले. जंगलतोडीचा हा वेग समशीतोष्ण कटिबंधातील देशात तुलनेने कमी आहे, पण उष्णकटिबंधातील देशांमध्ये तो भयानक आहे. जे देश विकासाच्या मार्गावर आहेत तेथे हा वेग 40 ते 50% इतका जास्त आहे. सर्व जगाचा विचार करता असा अंदाज केला गेला आहे की पुढील 60 वर्षात 90% उष्णकटिबंधातील जंगले नाहीशी होतील. भारतातील वनांचे क्षेत्र 1982 पासून थोडे स्थिर आहे आणि जंगलतोडीचा दर 1982 ते 90 या काळामध्ये 0.4% ने कमी झाला आहे. सन 2017 व 2018 मध्ये भारतातील वनांचे क्षेत्र 1% वाढले आहे. असे भारत सरकारचा
जंगलांची स्थिती दर्शवणारा अहवाल सांगतो. सध्या भारतातील एकूण जमिनीच्या 24.39% इतकी जमीन जंगले व झाडे यांनी व्यापली आहे. आमचे असेच ऑडिओ लेक्चर ऐकत राहण्यासाठी तुम्ही या ऑडिओ सोबतच्या लिंकवर क्लिक करून प्ले स्टोअरवरून आपले ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता. जंगलतोडीची मुख्य कारणे अशी आहेत. जंगलतोडीची कारणे: स्थलांतरित शेती. असे अनुमान आहे की 300 दशलक्ष लोक स्थलांतरित शेती करणारे आहेत. हे लोक राब पद्धतीने शेती करतात आणि यासाठी दरवर्षी 5 लाख हेक्टरपेक्षाही जास्त जंगले तोडतात. भारतात राब पद्धत ईशान्य भारत आणि काही प्रमाणात आंध्र प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश आणि पश्चिम घाट या ठिकाणी आहे. जवळजवळ निम्मी जंगलतोड या पद्धतीमुळे होते. जळाऊ लाकडाची आवश्यकता. गरिबांची लोकसंख्या वाढल्यामुळे जळाऊ लाकडांच्या मागणीत वाढ झाली आहे. औद्योगिक वापरासाठी कच्चा माल जंगलातील लाकडापासून अनेक वस्तू बनवतात. वेगवेगळ्या प्रकारच्या पेट्या किंवा वने उद्ध्वस्त केली जात आहेत. अन्नाची वाढती गरज. वाढत्या लोकसंख्येची अन्नाची गरज पूर्ण करण्यासाठी, शेतीसाठी, घरांची गरज भागवण्यासाठी जंगले सपाट केली गेली व तेथे मोठ्या प्रमाणात शेती करण्यात आली. अतिप्रमाणात चराई. जेथे मोठ्या प्रमाणात वृक्षराजी होती ती जागा चराऊ कुरणांनी घेतली. गुराढोरांनी अतिप्रमाणात चराई केल्यामुळे या जंगलांचे नुकसान झाले. जंगलतोडीचे मुख्य परिणाम: जंगलातील अनेक प्रजातींचा नैसर्गिक निवारा किंवा अधिवास नष्ट झाल्यामुळे त्या प्रजातींचे अस्तित्व धोक्यात येते. जंगले तोडल्यामुळे तेथील प्राणी व वनस्पती यांची जैवविविधता नष्ट झाली व आनुवंशिक विविधता नाहीशी झाली. जलचक्राचे नियंत्रण हे जंगलामुळेच होते व त्यामुळे पावसावरही त्याचा विपरीत परिणाम होतो. जमिनीची धूप होणे तसेच जमिनीची सुपीकता कमी होण्याची समस्या वाढली. डोंगराळ भागामध्ये जंगलतोडीचा परिणाम म्हणून दरडी कोसळतात. जंगले तोडल्यामुळे कार्बन डायऑक्साईड शोषून घेण्याचे प्रमाण कमी झाले व त्यामुळे पृथ्वीचे तापमान वाढले. अन्न एक संसाधन. जगात हजारो प्रकारच्या वनस्पती व प्राणी अन्न म्हणून खाण्यायोग्य आहेत. त्यातील फक्त काही प्रकार हे मानवाच्या अन्नासाठी वापरले जातात. आपल्या खाण्यातील महत्त्वाचे अन्नधान्याचे प्रकार पुढील प्रमाणे आहेत: गहू, तांदूळ, मका, बटाटा, बार्ली, ओट इत्यादी. तसेच 20 प्रकारची फळे व भाज्या, दूध, मांस, मासे, सागरी अन्न. 1950 पासून शेतजमिनीतून अन्नधान्य उत्पादन भरपूर प्रमाणात वाढ झाली. ही वाढ प्रामुख्याने तंत्रज्ञानात झालेल्या प्रगतीमुळे, जसे की ट्रॅक्टरचा वापर, शेतीमध्ये वापरण्यात येणाऱ्या यंत्राचा वापर, असेंद्रिय रासायनिक खतांचा वापर, सिंचन आणि कीटकनाशकांचा वापर, अतिउत्पादन देणाऱ्या गहू व तांदूळांच्या जातींचा वापर यामुळे शक्य झाले. दुग्धजन्य पदार्थांमध्ये वाढ ही प्रामुख्याने कुक्कुटपालन, दुग्ध व्यवसाय, वराहपालन यामुळे झाली. मत्स्यालय व जलचरयुक्त तळी यामुळे माशांच्या संख्येत वाढ झाली. डॉक्टर M.S. स्वामीनाथन यांच्या हरित क्रांतीमुळे अन्नधान्य संसाधनांमध्ये ही वाढ घडून आली. आज आपल्या शेती, पशुसंवर्धन व मासेमारी या उद्योगातून अन्न मिळते. अन्नधान्य उत्पादनात भारत स्वयंपूर्ण आहे. आधुनिक शेती तंत्रज्ञानामुळेच अन्नधान्य उत्पादन वाढले, पण त्यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास देखील होऊ लागला, कारण यात खते व कीटकनाशके यांचा अतिवापर झाला. आधुनिक शेतीचे परिणाम: अधिक उत्पन्न देणाऱ्या पिकांच्या प्रजाती वापरात आल्यामुळे शेतकऱ्यांच्या पारंपरिक प्रजाती नष्ट झाल्या. रासायनिक खतांच्या वापरामुळे काही सूक्ष्म पोषक द्रव्यांचा असमतोल झाला. नायट्रेट प्रदूषण झाले व सुपोषण, युट्रोफिकेशन या समस्या निर्माण झाल्या. कीटकनाशकांमुळे ही अनेक समस्या निर्माण होतात, जसे की पिकांची
कीटकनाशकांना दाद न देणे, नवीन किडीच्या प्रजाती निर्माण होणे, उपयोगी प्राण्यांचा मृत्यू होणे इत्यादी. आमचे असेच ऑडिओ लेक्चर ऐकत राहण्यासाठी तुम्ही या ऑडिओसोबतच्या लिंकवर क्लिक करून प्ले स्टोअरवरून आपले ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता. कीटकनाशके अन्न पोषणाच्या वरच्या स्तरांमध्ये साचत वाढत जातात. याला जैविक विषवृद्धी बायोमॅग्निफिकेशन म्हणतात. यामुळे अन्न मनोऱ्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या प्रजातींचा नाश होतो. क्षारता. क्षारतेमुळे जगभरातील सिंचित व कोरडवाहू जमिनीमधील उत्पादनात घट होते. जसजसे या ठिकाणचे पाणी बाष्पीभवनाने निघून जाते तसे क्षार जमिनीत साचून जमीन नापीक होते. अन्नधान्याची कमतरता. अनेक विकसनशील देशांमध्ये अन्नधान्य उत्पादन जलद गतीने वाढणाऱ्या लोकसंख्येला तोंड देऊ शकत नाही. एखादा विकसनशील देश जास्त अन्नधान्य निर्माण करू शकत नाही किंवा ते आयात करण्यासाठी पुरेसे आर्थिक पाठबळ त्याच्याकडे नसते. मात्र जास्त उत्पादन घेण्यासाठी आपण जे तंत्रज्ञान वापरले त्यामुळे ज्या मोठ्या समस्या निर्माण झाल्या आहेत त्यापैकी खालीलप्रमाणे आहेत. मातीच्या सुपीकतेत घट. वनजमीन, गवताळ प्रदेश, दलदलीचे प्रदेश इत्यादींचे शेतजमिनीत रूपांतर केल्यामुळे परिस्थितिकींचा ऱ्हास. मत्स्य उत्पादनात घट. आदिवासी जमातीत अन्नधान्य समस्या आजही गंभीर आहे. या जमाती आजही या समस्येला तोंड देत असून त्यामुळे कुपोषणामध्ये वाढ झाली आहे. भारतामध्ये लागवड योग्य सुपीक अशा जमिनीची टंचाई आहे. शेतजमिनी छोट्या असून कुटुंबाला पाठबळ देण्यास शेतीयोग्य जमिनीचा छोटा आकार पुरेसा नाही. शेतजमिनींचे विभाजन, प्रतिकूल पर्यावरण व शेतीच्या पद्धती यामुळे अन्नधान्य उत्पादनात घट होत आहे. शेतीत रसायनांच्या वाढत्या वापरामुळे जमिनीचा ऱ्हास होऊन पोषक पदार्थांच्या प्रमाणात सुद्धा घट होते. पाण्याची कमतरता, पाण्याचा निचरा न होणाऱ्या क्षारता जमिनीमुळे शेतजमिनीवर मोठा विपरीत परिणाम झाला आहे. पिकांमधील जनुकीय जैवविविधता गमावल्यामुळे शेतीच्या उत्पादनात घट होत आहे. भारतामध्ये शेती व अर्धशहरी भागातील काही पारंपरिक समूह हे सांडपाण्याचा उपयोग करून आपल्या परसदारात आपापल्या भाज्या पिकवत होते. पण आता फारशा प्रमाणात ही पद्धत अवलंबण्यात येत नाही. अन्न सुरक्षा. अंदाजे वर्षाला 18 दशलक्ष लोक जगामध्ये हे उपासमारी कुपोषणामुळे मरण पावतात किंवा अनेक जण आहाराशी निगडीत कमतरतेचीही शिकार होतात. या समस्येवर मात करण्यासाठी पौष्टिक अन्नाचे संवर्धन व पुरवठा केला पाहिजे. अन्नधान्याचे सर्वांना समान वाटप झाले तरच अन्नधान्य सुरक्षितता शक्य आहे. अन्नधान्याची नासाडी टाळणे अत्यंत आवश्यक आहे. वेगवेगळ्या शेतकऱ्यांना शेतीत आवश्यक असलेले पाठबळ हा आणखी एक काळजीचा विषय आहे. असे पाठबळ मिळणे गरजेचे असते जेणेकरून ते अकुशल औद्योगिक कामगार म्हणून शहरांमध्ये स्थलांतर करणार नाहीत. पर्यायी अन्न संसाधनांचा वापर करणे आवश्यक आहे आणि आंतरपीक पद्धतीचा उपयोग करून सुद्धा अन्नधान्य उत्पादन वाढवता येईल. फळे व भाजीपाल्यासोबत पश्चिम घाटावरील नापीक जमिनीत उगवणारी नागली यासारखी अपरिचित पिके डोंगर उतारावर घ्यावीत. भाजीपाला व यासारखी काही घरगुती पिके सांडपाणी व गांडूळ खताचा वापर करूनही लागवड करता येतात. इस्रायलमधील ठिबक सिंचन प्रणाली. इस्रायलसारख्या छोट्या व दुष्काळी प्रदेशात पाण्याची कमतरता असल्यामुळे ठिबक सिंचन पद्धतीचा वापर करतात. या तंत्रामुळे शेतकऱ्यांनी 20 वर्षाच्या कालावधीत सिंचनाची कार्यक्षमता 95% पर्यंत सुधारली. शेतीसाठी पाण्याच्या वापरात वाढ न करता इस्रायलच्या अन्नधान्य उत्पादनात दुप्पट वाढ झाली आहे. आज इस्रायल जगातील महत्त्वाचा अन्नधान्य व भाज्यांची निर्यात करणारा महत्त्वाचा देश झाला आहे. केस स्टडी.
दलदलीच्या प्रदेशांच्या शुद्धीकरण क्षमतेचा विचार करून भारतातील कोलकाता शहराने सांडपाण्याची विल्हेवाट लावण्यासाठी एक पद्धत विकसित केली आहे. पूर्व कलकत्त्यातील 8,000 हेक्टरवर पसरलेले जलाशय हे रामसर साईट म्हणून घोषित केले आहे. इथे कडेने झाडे असलेले कालवे, भाजी लावलेले शेतीचे तुकडे, भातशेती व माशांची तळी या सर्वांचा एक पट्टा बनलेला आहे. याचा उपयोग सांडपाण्याचा निचरा करण्यासाठी करतात. तिथे 20,000 लोक काम करतात व शहरातील 1/3 सांडपाणी व बहुतांशी घरगुती ओल्या कचऱ्याचा उपयोग करून मासे व ताज्या भाजीपाल्यांची शेती करतात. आमचे असेच ऑडिओ लेक्चर ऐकत राहण्यासाठी तुम्ही या ऑडिओ सोबतच्या लिंकवर क्लिक करून प्ले स्टोअरवरून आपले ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता. जमीन एक नैसर्गिक स्रोत. जमीन ही एक बहुमूल्य नैसर्गिक स्रोत असून त्यापासून मानवाला अन्नधान्य, धागे, औषधे, लाकूड व अन्य आवश्यक जैविक साहित्य मिळते. जमीन ही संसाधनांची पुनर्निर्मिती करणारा स्रोत असून लोक त्यावर अवलंबून असतात. जमिनीचा काळजीपूर्वक वापर केल्यास तो पुनर्निर्मितीक्षम स्रोत होऊ शकतो. जमीन ही मर्यादित व बहुमूल्य असा स्रोत आहे. आपण आपले अन्न, वस्त्र, धागे आणि इंधन यासाठी जमिनीवरच अवलंबून असतो. जमिनीचा ऱ्हास. वाढत्या लोकसंख्येमुळे लागवडीस योग्य जमिनीची मागणी वाढत आहे. कारण अधिक अन्न व इंधन हवे आहे. त्यामुळे मर्यादित अशा जमीन या स्रोतावर अधिक ताण येत आहे आणि या जमिनीचा अतिवापर झाल्याने तिचा कस कमी होत आहे. जमिनीची धूप, पाण्याचा निचरा न होणे, जमीन क्षारयुक्त होणे तसेच दगडी कोळशाची राख, साखर कारखान्यांचे कंपोस्ट व जड धातू असलेला कारखान्यातील कचरा जमिनीवर टाकल्यामुळे जमिनीचा ऱ्हास होत आहे. जमिनीचा कस होण्याची मुख्य कारणे: जंगलतोड, खते व कीडनाशकांचा अतिवापर, अतिचराई, क्षारता, जमिनीतून पाणी निचरा न होणे, वाळवंटीकरण, मातीची धूप, पडीक नापीक जमीन, दरडी कोसळणे ही आहेत. मातीची धूप. वारा आणि पाण्यामुळे मातीचा वरचा सुपीक थर निघून जाणे यालाच मातीची धूप म्हणतात. नैसर्गिक परिसंस्थांचे गुणधर्म हे मातीच्या प्रकारावर अवलंबून असतात. वेगवेगळ्या परिसंस्थांचा दुरुपयोग केल्यामुळे पाऊस व वाऱ्यामुळे मौल्यवान माती नष्ट होत आहे. मातीची धूप होण्याची कारणे: शेतीच्या चुकीच्या पद्धती, अतिचराई व जंगलतोड हे मातीची धूप होण्यास जबाबदार आहेत. खाणकाम आणि जमिनीची धूप. खाणकाम हे पर्यावरणासाठी घातक आणि जमिनीची धूप होण्यास कारणीभूत आहे. खाणकामादरम्यान जमिनीची धूप ही 2 प्रकारे होते: पाण्यामुळे होणारी धूप आणि वाऱ्यामुळे होणारी धूप. पाण्यामुळे होणारी जमिनीची धूप ही पावसाळ्यात होते. ही धूप जून ते सप्टेंबर महिन्यापर्यंत चालू राहते. या भागातील जास्तीत जास्त जमिनीची धूप ही पाण्यामुळेच होते. वाऱ्यामुळे होणारी धूप. जमिनीची ही धूप वाळूचे वादळ किंवा वावटळ यांच्याशी संबंधित आहे. या वाऱ्यामुळे होणारी जमिनीची धूप ही उन्हाळ्यात होते. साधारणतः जानेवारी ते एप्रिल दरम्यान वाऱ्यामुळे जमिनीची धूप होते. खाणकामामध्ये खोदकाम केल्यामुळे, मातीचे ढिगारे केल्यामुळे भौगोलिक रचना आणि जमिनीचे आच्छादनांची रचना बदलते. खाणी असलेल्या भागात मोठ्या प्रमाणात जंगलतोड केल्याने जमीन उघडी पडून धूप होण्यास सुरुवात होते. एके ठिकाणची माती काढून दुसऱ्या ठिकाणी ढीग करून ठेवली तरी जमीन उघडी पडून धूप होण्यास सुरुवात होते. जमिनीची धूप टाळण्यासाठी माती या स्रोताचे संवर्धन करण्यासाठी खालील पद्धती वापरल्या जातात: कुंटूर शेती म्हणजेच समप्रतल शेती, उतारावरील शेती, पट्ट्यापट्ट्यातील शेती, वारा अडवणारी झाडे लावणे. आमचे असेच ऑडिओ लेक्चर ऐकत राहण्यासाठी तुम्ही या ऑडिओ सोबतच्या लिंकवर क्लिक करून प्ले स्टोअरवरून आपले ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता. जमिनीचा ऱ्हास होण्याची कारणे.
जंगलतोड झाल्यामुळे जमीन निरुपयोगी होऊन पडीक जमिनी निर्माण होतात. अतिसिंचनामुळे जमीन पाणथळ आणि क्षारपाड होऊन पिके उगवत नाहीत. विषारी औद्योगिक व आण्विक कचरा टाकल्यास जमिनीचे निर्मितीक्षम स्रोतांमध्ये रूपांतर होते. शेतजमिनीच्या अतिवापरामुळे शेतजमीन धोक्यात आहे. जेव्हा मातीचा शेतीसाठी अतिवापर केला जातो तेव्हा वारा आणि पाऊस यामुळे अधिक वेगाने धूप होते. रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे जमीन विषारी बनून नापीक होते. शहरीकरण व औद्योगिकरण यामुळे शेतजमीन व वनजमिनीचा ऱ्हास होतो. ही हानी गंभीर असून व मानवी जीवनावर याचे विपरीत दूरगामी परिणाम संभवतात. वेगवेगळे मानवनिर्मित प्रकल्प जसे की अनियोजित शहरीकरण, मोठी धरणे, रस्ते व रेल्वे रुळांची बांधणी, अनियोजित शहर रचना, खाणकाम वगैरे कारणामुळे दरडी कोसळण्यास, भूस्खलनास कारणीभूत होतात. वाळवंटीकरण ही अशी प्रक्रिया आहे की ज्यामुळे शुष्क किंवा निमशुष्क जमिनीची उत्पादन क्षमता 10% किंवा अधिक इतकी कमी होते. या वाळवंटीकरणामुळे जमिनीवरील वनस्पती नष्ट होतात. तेथील भूजल साठा कमी होतो व जमिनीची मोठ्या प्रमाणात धूप होते. भूस्खलन आणि आपत्ती. 26 ऑक्टोबर 2013 या दिवशी उत्तराखंड आणि आजूबाजूच्या भागात अभूतपूर्व असा अतिपाऊस पडला. नेहमी पडणाऱ्या पावसाच्या तुलनेत हा पाऊस 375% जास्त होता. यामुळे 3800 मीटर उंचीवर असलेला चोरब्रारी हा हिमनग वितळला आणि मंदाकिनी नदीचा उद्रेक झाला. याचा परिणाम म्हणजे उत्तराखंड मधील केदारनाथ मंदिराजवळ मंदाकिनीला प्रचंड मोठा पूर आला. हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड मधील उंच हिमालय पर्वतांचा प्रदेश हा जंगले व हिमाच्छादित शिखरांनी व्यापलेला आहे. त्यामुळे तेथे माणसांना जाणे तुलनेने अवघड आहे. सतत 4 दिवस पडणारा पाऊस व बर्फ वितळल्यामुळे तेथे प्रचंड मोठा पूर आला. दरडी कोसळल्या. तेथे असलेल्या हजारो लोकांना याची माहितीच नसल्याने परिणामी खूप मोठी जीवितहानी व मालमत्तेचे नुकसान झाले. जोरदार पाऊस, अचानक आलेला पूर, मोठ्या प्रमाणावर दरडी कोसळल्यामुळे अनेक घरांचे व मालमत्तांचे नुकसान झाले. तेथे अडकलेले लोक मरण पावले. गौरीकुंड हे पूर्ण गाव व तेथील घरे यांच्यावर परिणाम झाला. बाजारपेठ असलेल्या सोनप्रयाग येथेही खूप नुकसान झाले. तीर्थक्षेत्र असलेल्या या ठिकाणी हजारो यात्रेकरू भेट देत असतात. दरड कोसळल्यामुळे मृत्युमुखी पडले. जवळपास 70,000 पेक्षा जास्त लोक खराब झालेल्या रस्त्यांमुळे किंवा बंद झालेल्या रस्त्यांमुळे अडकले. जमिनीचे संवर्धन. जमिनीचे संवर्धन ही नैसर्गिक जमिनीचे संरक्षण व विकसित जमिनीला तिच्या नैसर्गिक स्थितीत रूपांतरित करण्याची प्रक्रिया आहे. काही जमिनीत किरकोळ कमतरता असते आणि अन्य एखादी जमीन संपूर्णपणे नापीक झालेली असते. अशा जमिनींचे संवर्धन करण्यासाठी अनेक पर्यावरणपूरक तंत्रे वापरावी लागतात. नेहमी वापरल्या जाणाऱ्या तंत्रामध्ये संवर्धन, पुनर्स्थापन, पुनरुपचार व शमन ही तंत्रे समाविष्ट आहेत. संवर्धन. माणसाने एक नैसर्गिक संसाधन म्हणून जमिनीचे जतन न करता ती मूळ स्वरूपात ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. अशा स्वरूपाच्या जमीन संवर्धनामध्ये माणूस जमिनीचा विशिष्ट भाग वापरू शकणार नाही, तर तिच्या नैसर्गिक सौंदर्याचा आनंद घेण्यासाठी उपयोग करू शकेल व त्यामुळे येणाऱ्या वर्षांमध्ये जमिनीचे संवर्धन होईल. पुनर्स्थापन. जमिनीच्या संवर्धनासाठी पुनर्स्थापन हे एक अजून तंत्र आहे. यामध्ये परिसंस्था व समूहांना त्यांच्या मूळ नैसर्गिक स्थितीमध्ये पुनर्स्थापित करण्याची प्रक्रिया समाविष्ट असते. एखादी परिसंस्था पुनर्स्थापित करण्यासाठी शास्त्रज्ञांनी पर्यावरणाच्या सद्यस्थितीचा अभ्यास करून व परिस्थितिकीची ऐतिहासिक परिस्थिती निर्धारित करण्यासाठी संशोधन करणे आवश्यक आहे. पुनर्स्थापनेत अनेक वेळा मूळ प्राणी, वनस्पती तिथे आणणे, जलमार्गाचा नैसर्गिक मार्गाचे
पुनर्स्थापन व मानवी मूलभूत सुविधा काढून टाकणे समाविष्ट असते. पुनरुपचार तुलनेने मवाळ आणि किंवा विध्वंसक पद्धती वापरून प्रदूषित क्षेत्राची साफसफाई पुनरुपचारासाठी आपण अनेक पद्धती वापरू शकतो. त्यामध्ये प्रदूषण दूर करण्यासाठी रासायनिक, भौतिक व जैवशास्त्रीय पद्धती समाविष्ट आहेत. रासायनिक किंवा भौतिक पुनर्रचनेपेक्षा जैविक पुनरुपचार अधिक प्रभावी आहे. प्रदूषण कमी करण्यासाठी नैसर्गिकरित्या उपलब्ध किंवा विशिष्ट उद्देशाने आणलेले जीव या पद्धतीत वापरले जातात. आमचे असेच ऑडिओ लेक्चर ऐकत राहण्यासाठी तुम्ही या ऑडिओ सोबतच्या लिंकवर क्लिक करून प्ले स्टोअरवरून आपले ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता. खनिजे एक नैसर्गिक संसाधन. खनिज हा पदार्थ नैसर्गिकरित्या आढळला रासायनिक पदार्थ आहे. या पदार्थांना वैशिष्ट्यपूर्ण भौतिक व रासायनिक गुणधर्म असतात. खनिज संसाधने देशाला औद्योगिक प्रगतीचा आवश्यक तो पाया देतात. विविध भूगर्भीय रचनांमुळे भारताला विविध प्रकारच्या खनिज संसाधनांचे संपन्न वरदान लाभले आहे. खनिज संसाधनांचे प्रकार. रासायनिक व भौतिक गुणधर्माच्या आधारे खनिजांचे धातू व अधातू असे मुख्य 2 प्रकारात वर्गीकरण केले जाते. खनिजे. धातुयुक्त खनिजे, अधातुयुक्त खनिजे. धातुयुक्त खनिजे. लोह खनिजे उदाहरणार्थ लोखंड, मॅंगनीज. लोहरहित युक्त खनिजे उदाहरणार्थ तांबे, बॉक्साइट. अधातुयुक्त खनिजे. इंधन खनिजे उदाहरणार्थ कोळसा, खनिज तेल, नैसर्गिक वायू. अन्य अधातू खनिजे अभ्रक, चुना, ग्रॅफाइट. धातू खनिजे. धातू खनिजे हे धातूंचे स्रोत असतात. लोखंड, तांबे, सोने इत्यादी त्यात समाविष्ट आहेत. हे लोहयुक्त व बिगर लोहयुक्त खनिज आहेत. लोह असलेल्या खनिजांना लोहयुक्त व नसलेल्या खनिजांना लोहरहित खनिज म्हणतात. अधातू खनिजे. अधातू खनिजे ही सेंद्रिय खनिजे आहेत. जसा कोळसा व खनिज तेल ही जीवाश्म इंधने गाडले गेलेल्या प्राणी व वनस्पतींपासून निर्माण होतात. अभ्रक, चुना, ग्रॅफाइट अशी अन्य प्रकारची अधातू खनिजे ही असेंद्रिय खनिजे आहेत. कालांतराने खनिजे संपून जातात. भूगर्भशास्त्र दृष्ट्या खनिजे विकसित व्हायला दीर्घ कालावधी लागतो आणि गरजेला त्यांची पुनर्निर्मिती करता येत नाही. त्यामुळे त्यांचे संवर्धन व योग्य वापर करण्याची गरज आहे, कारण खनिजांचे दुसरे पीक घेता येत नाही. धातू व अधातू खनिजांचा उपयोग अनेक उद्योगधंद्यांमध्ये केला जातो. भारत हा खनिज संसाधनाने समृद्ध असा देश आहे. काही खनिजांचे साठे कमी प्रमाणात आहेत, तर काही खनिजे विपुल प्रमाणात उपलब्ध आहेत. उदाहरणार्थ अभ्रक व बॉक्साइट हे अतिरिक्त प्रमाणात असल्यामुळे निर्यात होते, तर टिटॅनियम व खनिज तेलाची कमतरता असल्यामुळे ते आयात करावे लागतात. खनिजांची उपलब्धता. भारतातील अनेक धातू खनिजे द्वीपकल्पीय पठार असलेल्या क्षेत्रात जुन्या स्फटिक स्वरूपात आढळतात. कोळसा. औष्णिक ऊर्जा निर्मिती व लोह गाळण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या खनिजांमध्ये कोळसा महत्त्वपूर्ण आहे. झारखंड व पश्चिम बंगालमध्ये कोळशाचे साठे आहेत. 97% कोळसा हा दामोदर, शोण, महानदी व गोदावरी खोऱ्यात आढळतो. खनिज तेल. कच्च्या खनिज तेलात हायड्रोकार्बन हे द्रव व वायू रूपात विविध रासायनिक मिश्रणात, रंगात व विशिष्ट गुरुत्वात असतात. वाहनांच्या इंजिनामध्ये खनिज तेलाचा वापर अंतर्गत ज्वलनासाठी केला जातो. तेलाच्या खाणी आसाम, गुजरात, मुंबई हाय व कृष्णा कावेरी खोऱ्यात आढळतात. खनिजांचा ऱ्हास. खाण उद्योगांचा पर्यावरणावरील परिणाम. औद्योगिकरण व विकासासाठी खनिज संसाधने आवश्यक असतात. त्यामुळे त्यांच्या खपात वाढ झाली असून
खपाच्या या दराने खनिजे पुढील 50 ते 100 वर्षात संपून जातील. खाणकाम आणि खनिजांवर प्रक्रिया करणारे उद्योग पर्यावरणाचा जास्त प्रमाणात ऱ्हास करतात. खनिज उद्योग 5 ते 10% ऊर्जा वापरतो, म्हणून हवा व पाण्याचे प्रदूषण करण्यात या उद्योगाचे महत्त्वाचे योगदान असते. यामुळे हरितगृह वायूंचे उत्सर्जन प्रमाण वाढते. खाण कामामुळे होणाऱ्या कचऱ्यात अनेक धोकादायक पदार्थ समाविष्ट असतात. खाणकामामुळे पर्यावरणावर होणाऱ्या एकूण परिणामांचा थोडक्यात गोषवारा खालीलप्रमाणे देता येईल. वनांचा नाश होतो, खाण जमिनी नापीक होतात, स्थानिक लोकांच्या जमिनी जातात, लोक स्थलांतरित होतात, आर्थिकदृष्ट्या दुर्बल होतात, नदी प्रदूषित होतात, खाणीमुळे हवा व पाण्याचे प्रदूषण होते. आमचे असेच ऑडिओ लेक्चर ऐकत राहण्यासाठी तुम्ही या ऑडिओ सोबतच्या लिंकवर क्लिक करून प्ले स्टोअरवरून आपले ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता. ऊर्जा स्रोत: शहरी भाग, शेती, उद्योग, वाहतूक या व इतर क्षेत्रांमध्ये ऊर्जा निर्माण करण्यासाठी खनिज इंधने आवश्यक आहेत. कोळसा, पेट्रोलियम, नैसर्गिक वायू आणि अणुऊर्जा हे पारंपरिक ऊर्जा स्रोत आहेत व ते अपुनर्नवीकरणीय आहेत. हे भविष्यात पूर्णपणे वापरले जाणार आहेत. एखाद्या देशाला ऊर्जेचा वापर हा सामान्यपणे त्या देशाच्या विकासाचा निर्देशांक समजला जातो, कारण विकासाच्या सर्व प्रक्रिया या प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे विकसित देशांमधील प्रतिव्यक्ती ऊर्जा वापरामध्ये खूपच फरक आहे. आर्थिक विकसित देशांमधील प्रतिव्यक्ती ऊर्जा वापर हा तुलनेने खूप जास्त आहे. अगदी सुरुवातीला मानवाने वापरलेली ऊर्जा व तंत्रज्ञान म्हणजे विस्तव किंवा आग, यामुळे जी उष्णता निर्माण झाली तिचा वापर मानवाने अन्न शिजवणे, पाणी तापवणे यासाठी केला. त्यानुसार हळूहळू वारा आणि जलविद्युत याचाही उपयोग मानवाने केला. वाफेच्या इंजिनाचा शोध लागल्यामुळे लाकडाऐवजी कोळसा वापरण्यात आला व नंतर या कोळशाच्या ऐवजी तेल वापरण्यात आले. तेलाला महत्त्व आल्यामुळे तेल उत्पादक देशांनी विकसनशील व विकसित देशांना अटी घातल्या आणि तेल व इतर पेट्रोलियम पदार्थांच्या किमती निर्धारित केल्या. ऊर्जेचे स्रोत हे प्रामुख्याने पुनर्नवीकरणीय आणि अपुनर्नवीकरणीय अशा 2 प्रकारात विभागले आहेत. यातील पुनर्नवीकरणीय स्रोत वापरण्यास प्राधान्य द्यावे. त्यामुळे जग ज्या गंभीर ऊर्जेच्या समस्येला तोंड देत आहे त्यावर मात करण्यात येईल. जगात असलेल्या ऊर्जेच्या इतर पर्यायांचा म्हणजे अपारंपरिक ऊर्जा स्रोतांचा विचार करावा लागण्याची गरज आहे. हे अपरिहार्य सत्य आहे. अपारंपरिक ऊर्जा स्रोत पुढील प्रमाणे: सौर ऊर्जा, सौर सेल, सौर कुकर, सौर पाणी तापवण्याचे यंत्र, सौर भट्टी व सौर ऊर्जा प्रकल्प हे वापरणे गरजेचे आहे. पवन ऊर्जा: जोरदार वाऱ्यांनी पवनचक्कीची पाती फिरतात. ही फिरणाऱ्या पात्यातील ऊर्जा वापरून विद्युत ऊर्जा तयार होते. ही पवन ऊर्जा जीवाश्म इंधनाला पर्याय आहे. जलविद्युत: वाहणाऱ्या पाण्याच्या ऊर्जेचे रूपांतर विद्युत ऊर्जेत करणे म्हणजे जलविद्युत होय. लाटांची ऊर्जा: याचे कार्य पवन ऊर्जेप्रमाणेच चालते, फक्त हे पाण्याखाली असते. टर्बाईनमुळे लाटांची ऊर्जा विद्युत ऊर्जेत रूपांतरित होते. सागरीय उष्णता: खोल महासागरातील थंड तापमान व सागराच्या पृष्ठभागावरील तुलनेने जास्त तापमान यांच्यामधील फरकाचा वापर करून विद्युत ऊर्जा निर्माण करता येते. पृथ्वीच्या पोटातील भूगर्भातील उष्णता: भूगर्भात असलेल्या गरम पाण्याच्या उष्णतेचा उपयोग करून जनरेटर वापरून वीज निर्माण केली जाते. जैवभार: वाढलेल्या झाडांचा उपयोग प्रत्यक्ष जळण्यासाठी केला जातो किंवा अप्रत्यक्षपणे त्याचे रूपांतर इतर गोष्टींमध्ये करून त्यांचा वापर ऊर्जेसाठी करतात. बायोगॅस हे एक प्रकारचे जैव इंधन आहे. सेंद्रिय टाकाऊ पदार्थांचे विघटन करून हे नैसर्गिकरित्या तयार होते. खनिजांचे संवर्धन:
खनिज संसाधनांचा खप वेगाने वाढतो. त्यामुळे लोखंड, तांबे, जस्त, ॲल्युमिनियम, शिसे इत्यादी धातूंच्या भंगाराचा पुनर्वापर होण्यास प्रोत्साहन दिले पाहिजे. संसाधनांचा शाश्वत वापर होण्यासाठी मदत व सुधारणा करण्यासाठी बऱ्याच पद्धती आहेत. काही त्यापैकी एकदम छोट्या आहेत. उदाहरणार्थ, आपण घराबाहेर जाताना लाईट्स बंद करणे. तसेच काही मोठ्या पद्धती सुद्धा आहेत. उदाहरणार्थ, आपण घरामध्ये किंवा आपल्या महाविद्यालयात किती प्रमाणात नैसर्गिक ऊर्जेचा वापर केला याचा हिशोब ठेवणे. या छोट्या मोठ्या पद्धतीने आपण पर्यावरणाच्या झालेल्या नुकसानीची भरपाई करू शकतो. आमचे असेच ऑडिओ लेक्चर ऐकत राहण्यासाठी तुम्ही या ऑडिओसोबतच्या लिंकवर क्लिक करून प्ले स्टोअरवरून आपले ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता. घरातील गरज नसलेल्या वस्तू न टाकता आपण संवर्धनासाठी योगदान देऊ शकतो. ज्या वस्तू परत वापरता येतील, पुनर्प्रक्रिया करता येतील किंवा दुरुस्त करता येतील त्या न फेकता त्यांचा वापर करावा. प्रत्येकाने चालणे, सायकल चालवणे किंवा सार्वजनिक वाहनांचा वापर करणे आणि पर्यावरणाला घातक वस्तू किंवा घातक वेष्टन यांचा वापर न करणे या गोष्टींचा कटाक्षाने वापर केल्यास प्रत्येकजण पर्यावरणाचे रक्षण करू शकतो. व्यवसायातील चांगल्या सवयी. व्यावसायिक व विक्रेते यांनी पर्यावरणपूरक गोष्टी कराव्यात असा ग्राहकांचा दबाव आता येत आहे. एक जागरूक ग्राहक बना. स्वतःच्या जीवनशैलीत बदल, ग्राहकाचा दबाव आणि स्वतःची पर्यावरणीय जबाबदारी ओळखून वागलात तर कारखानदारीमध्ये बदल शक्य असतो. पण हा दबाव जर नसेल तर शाश्वत उपाय शक्य होत नाहीत. आपण प्रत्येकजण हा बदल घडवून आणण्यासाठी जबाबदार आहोत. नैसर्गिक संसाधन जतन करण्यासाठी आपण व्यक्तिगत पातळीवर काय करू शकतो? वने, पाणी, माती, अन्न, खनिजे व ऊर्जा ही सर्व नैसर्गिक संसाधने आहेत. आपल्या देशाच्या विकासात यांचा महत्त्वाचा वाटा आहे. आपण व्यक्तिगत पातळीवर छोट्या गोष्टी करून या स्रोतांचे जतन मोठ्या प्रमाणावर करू शकतो. यासाठी पुढील गोष्टी करता येतील. पाण्याचे जतन करा. दात घासताना, दाढी करताना, कपडे भांडी धुताना, आंघोळ करताना नळ चालू ठेवू नका. वॉशिंग मशीनमध्ये आपल्या कपड्यांना आवश्यक तेवढेच पाणी भरा. प्रत्येक वेळी 6 लिटरपेक्षा जास्त पाणी जाणार नाही अशा टाक्या शौचालयामध्ये बसवा. पाईपलाईन, शौचालये यातील गळणारे नळ, पाईप नीट दुरुस्त करून घ्या. कपडे धुतलेले साबणाचे पाणी बागेसाठी किंवा इतरत्र पुन्हा वापरा. बाग व हिरवळ यांना सकाळी किंवा संध्याकाळी पाणी घाला, कारण यावेळी बाष्पीभवनाचा वेग कमी असतो. पावसाचे पाणी धरून ठेवणारी प्रणाली बसवा. ऊर्जा जतन करा. दिवे, पंखे व इतर उपकरणे वापर नसताना बंद करा. शक्य होईल तेवढा नैसर्गिक प्रकाश म्हणजे सूर्यप्रकाश वापरा. धुतलेले कपडे ड्रायरऐवजी उन्हात वाळवा. अन्न शिजवण्यासाठी सोलार कुकर वापरा. हे अन्न पौष्टिक असते आणि गॅसचा खर्च वाचतो. घर बांधताना सूर्यप्रकाश घरात येईल अशी रचना करा. यामुळे घर उबदार राहील व उजेडही मिळेल. सायकलचा वापर करा किंवा चालत जा. वाहनांचा वापर शक्यतो कमी करा. शक्य असेल तेव्हा सार्वजनिक वाहतुकीचा वापर करा. एअर कंडिशनरचा वापर नियंत्रित करा. काच, धातू व कागद यांचा पुनर्वापर करा व नंतर पुनर्चक्रीकरणासाठी द्या. जमिनीचे रक्षण करा. तुमच्या बागेत निरनिराळी शोभेची झाडे, औषधी वनस्पती व वृक्ष लावा. मोकळ्या जागेत गवत लावा. त्यांची मुळे माती धरून ठेवतील व जमिनीची धूप थांबवतील. स्वयंपाकघरातील कचऱ्याचे खत करा व बागेत वापरा. झाडांना पाणी घालताना जोरदार फवारा मारू नका, त्याने माती वाहून जाऊ शकते. शक्य असेल तर ठिबक सिंचन पद्धत वापरा. चांगल्या सवयी लावून घ्या. अन्न वाया घालवू नका. कीडनाशकांचा वापर खूप कमी करा.
जैविक खतांचा वापर करा. ठिबक सिंचन वापरा. स्थानिक व हंगामी भाज्या खा. किडींसाठी जैविक कीडनाशक वापरा. शाश्वत जीवनशैलीसाठी संसाधनांचा योग्य वापर. जगात 2 मोठे गट पडलेले आहेत, अधिक विकसित देश आणि कमी विकसित देश. या 2 गटातील अंतर कमी झाले पाहिजे. अधिक विकसित देशात जगाच्या फक्त 22% लोक राहतात, पण ते एकूण संसाधनांच्या 88% नैसर्गिक संसाधने वापरतात. एकूण ऊर्जेच्या 73% ऊर्जा वापरतात आणि त्यांच्याकडे एकूण पैशांपैकी 85% पैसा आहे आणि ते भरपूर प्रदूषण करतात. या उलट कमी विकसित देशामध्ये अगदी कमी किंवा बेताची औद्योगिक वाढ आहे आणि त्यांच्याकडे जगातील एकूण लोकसंख्येच्या 78% लोकसंख्या आहे. ते फक्त 12% नैसर्गिक संसाधने वापरतात. एकूण ऊर्जेच्या 27% ऊर्जा वापरतात आणि त्यांच्याकडे जगातील एकूण पैशापैकी फक्त 15% पैसा आहे. श्रीमंत देश अधिक श्रीमंत झाले आहेत व गरीब देश अधिक गरीब झाले आहेत. या दोघांमधील दरी कमी होणे गरजेचे आहे, तरच शाश्वत विकास होईल. या समस्येवरील उपाय म्हणजे संसाधने व पैसा यांचे न्याय्य वाटप झाले पाहिजे. यासाठी सर्व जगाचे व सर्व देशांचे एकमत झाले पाहिजे. अशाश्वत विकासाची 2 मुख्य कारणे पुढीलप्रमाणे: गरीब देशांमधील अधिक लोकसंख्या. श्रीमंत देशांमधील लोक संसाधनांचा अतिवापर करतात. या श्रीमंत देशांनी संसाधनांचा वापर कमी केला पाहिजे. ही आजच्या काळाची गरज आहे की गरीब व श्रीमंत देशांनी नैसर्गिक संसाधनांचा वापर सामायिकपणे केला तरच शाश्वत विकास होईल. लिसन टू री ॲप्लिकेशन तुम्हाला सर्व स्पर्धा परीक्षांसाठी आवश्यक असणारी ऑडिओ नोट्स, ऑडिओ बुक्स आणि इतर मटेरियल देखील उपलब्ध करून देते. चला तर मित्रांनो, भेटूयात पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.